नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपली यूट्यूब चॅनल। गेल्या 7 डिसेंबरला केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी जाहीर केली। तर या कांदा निर्यात बंदीमुळे दरावर काय परिणाम झाला, सध्याच्या घडीला किती आवक होती आणि कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांना किती आर्थिक फटका सहन करावा लागला यासंबंधीचं सटीक विश्लेषण या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। कांदा निर्यात बंदीमुळे सर्वात परिणाम दरावर झाल्याचं आपल्याला दिसून येते। कांदा निर्यात बंदी अगोदर कांद्याला प्रति क्विंटल दर जो आहे तो 3.5 ते 4,000 रुपयापर्यंत मिळत होता आणि मग कांदा निर्यात बंदीमुळे ते दर घसरून जवळपास 1,500 ते 2,000 पर्यंत प्रति क्विंटल दराने कांदा खपू लागला होता। म्हणजे दराची तफावत जर विचारात घेतली, प्रति क्विंटल 2,000 रुपयाचं नुकसान कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी सहन करावं लागलं। तसेच यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो, खरीप हंगामातला जो कांदा आहे त्याची आवक बाजारात वाढलेली दिसून येते। म्हणजे निर्यातीसाठी बी तो तयार होता आणि निर्यात बंदी झाल्याच्यानं बाहेर जाणारा जो कांदा होता तो परत बाजार समितीमध्ये आला आणि त्यांचा परिणाम म्हणून आवक वाढल्याची आपल्याला दिसून येते। जवळपास ही जी आवक आहे या महिन्यामधली म्हणजे 7 डिसेंबर ते 26 डिसेंबर या कालावधीमध्ये एकूण आवक जर विचारात घेतली तर ती 40 ते 44 लाख टन ही बाजार समितीमधली आवक आणि कास्तकाराच्या बांधावरून म्हणजेच खळ्यावरून खपलेला कांदा जो आहे ते 14 ते 17 लाख टन असल्याचं निदर्शनास येते। म्हणजे दोघाची जर गोळाबेरीज केली तर जवळपास 55 ते 60 लाख टन कांदा आवक या कालावधीमध्ये झाल्याचं पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो। आणि मग जे प्रति क्विंटल 2,000 रुपयाचं जे नुकसान झालं त्याची जर आपण गोळाबेरीज केली तर जवळपास 1200 कोटीचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या कालावधीमध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला यासंबंधी आणखी नेमकं काय वाटते तर आपण कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता। तर आपण पाहत राहा अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपली यूट्यूब चॅनल। परत भेटू नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत नमस्कार।